इंग्लिश लँग्वेजमध्ये सगळ्यात एक कॉमन मिस्टेक आहे जी भरपूर स्टुडंट करतात आणि ते 3 नाही 4-4 5-5 वर्ष इंग्लिश बोलतात पण तरीसुद्धा त्यांना हॅव आणि हॅज कुठे वापरतात हे कळत नाही. या व्हिडिओमध्ये तुमचा हा प्रॉब्लेम क्लिअर होणार आहे. इथून पुढे तुम्ही ती मिस्टेक करणार नाहीत. तर बघूया आपण कसं लक्षात ठेवायचं हॅव कधी यूज करणार आणि हॅज कधी वापरणार. सो आय असेल तर आपण हॅव यूज करतो. आय हॅव. ही शी इट आणि सिंगल नेम असेल तर आपण हॅज यूज करतो. अँड वेन एव्हर देर यू वी दे अँड डबल नेम वी यूज हॅव. दॅट्स इट. हा रूल आहे. ओके, मग हे तर ChatGPT मध्ये पण भेटणार आहे. मग ह्यासाठी मी व्हिडिओ बनवला तर ऑब्व्हियसली नाही. मला सांगायचं हे तुम्हाला माहिती असलं तरी लक्षात नाही राहत आहे. तुम्ही मिस्टेक करताय का? कारण तुम्हाला याचा अर्थच नाही कळालेला आहे. सो या लेक्चरमध्ये तुम्हाला मी अर्थ समजवतो. हे पाठांतर करण्यापेक्षा यामध्ये ही शी इट सिंगल नेम बरोबर हॅज वापरतात. याचा अर्थ काय म्हणतात? हे सर्व कोण आहेत? हे सर्व आहेत थर्ड पर्सन. मग रूल भाषेमध्ये हा आहे की थर्ड पर्सन सिंगल असेल तर हॅज वापरतात. थर्ड पर्सन सिंगल म्हणजे कोण समजून घेऊया. मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतोय. सो आय एम द फर्स्ट पर्सन अँड इफ यू गाईज आर लिसनिंग टू मी सो यू आर द सेकंड पर्सन. आणि आपण दोघं एका माझ्या थर्ड पर्सन म्हणजेच माझ्या मित्राबद्दल बोलायचं आहे मला. तर तो इथे आपल्या कन्व्हर्सेशनमध्ये कोण झाला? थर्ड पर्सन. मग त्याच्याबद्दल काही सांगताना मी हॅज यूज करू शकतो. लाईक विकास हॅज अ कार किंवा विकास गावी गेलेला आहे. विकास हॅज गॉन टू विलेज. सो विकास नंतर आपण कंपल्सरी का वापरलं? हॅज. आय होप तुम्हाला कळतंय मी काय बोललो. विकास हॅज. विकास हॅज अ कार किंवा विकास हॅज गॉन टू विलेज. हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्स आहेत. हे ओनरशिप नॉन ॲक्शन आहे, हे ॲक्शन आहे. सो इथे मला समजावायचं आहे विकासवर आपण थर्ड पर्सन बरं हॅज वापरलं. क्लिअर झाला रूल? नाही, हा इनकम्प्लीट रूल आहे. समजून घ्या. कम्प्लीट रूल काय माहिती आहे? थर्ड पर्सन सिंगल लिव्हिंग असू दे नाही तर नॉन लिव्हिंग असू दे आपण हॅज वापरणार. आता नॉन लिव्हिंगचं एक एक्झाम्पल देतो की माझ्याकडे ना इथे एक बुक आहे. सो मला सांगायचं या बुकला 200 पेजेस आहेत. सो मी हे सेंटेन्स असंच लिहिणार. द बुक हॅज 200 पेजेस. मग तिथे बुक बरं हॅज का आलं? कारण थर्ड पर्सन सिंगल लिव्हिंग असो नाही तर नॉन लिव्हिंग, जरी ते नॉन लिव्हिंग असेल तरी सुद्धा काय येणार? हॅज वापरणार. आय होप तुम्हाला आता रूल क्लिअर झाला असेल. तर रूल हाच आहे, थर्ड पर्सन सिंगल लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग आपण प्रत्येकावर हॅज यूज करतात. मग हॅज कुठे यूज करतात हे जर कळालं तर बाकी सगळ्या ठिकाणी तुम्ही काय वापरा? हॅव वापरा. म्हणजेच हॅव कधी वापरायचं हे लक्षात ठेवायची गरज नाही. का आपण सर्रास जिकडे तिकडे हॅव वापरतात. जिथे हॅज वापरायचे तिथे सुद्धा हॅव वापरून मोकळे होतात. सो हॅज कुठे वापरायचं हे लक्षात ठेवा, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे कळालं असेल हॅव हॅज कधी वापरतात. असेच छोटे छोटे आहे ना तुमचे डाऊट्स क्लिअर करण्यासाठी माझे व्हिडिओ बघा. आपण सगळ्या प्रकारच्या बॅचेस घेतो. ऑनलाईन बॅचेस आहेत, ऑफलाईन बॅचेस आहेत, ग्रुप बॅचेस आहेत, पर्सनल टीचिंग आहेत. ज्या कोणाला 2 डेमो लेक्चर्स माझे बघायचे असतील तर यूट्यूबवर ते अवेलेबल आहे. फ्री लेक्चर्स आहेत जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की आपल्याला 2 महिन्यामध्ये काय भेटणार आहे. इन शॉर्ट संपूर्ण लँग्वेजचं नॉलेज फक्त तुम्हाला पहिल्या 20 डेजमध्ये मिळतं. सेकंड 1 मंथमध्ये आपण फ्लुएन्सी करून घेतो. फ्लुएन्सी ही प्रॅक्टिस केल्यानंतरच येते. घरी बसून आपल्याला ते ॲटमॉस्फिअर नाही आहे म्हणून ही कारणं देण्यापेक्षा अशा ॲटमॉस्फिअरमध्ये जा जिथे तुम्हाला रेग्युलर इंग्लिश बोलता येईल. सो आपल्याकडे अशा बॅचेस अवेलेबल आहेत. इंटरेस्टेड असाल तर कॉल करा मला. बाय.